शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। रोज रोज टिफिनला काय द्यायचा प्रश्न पडतो, तर चला मग आज आपण भरली वांगी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य, अशी छान काटेरी छोटी वांगी घ्यायची। ही वांगी घेतली आहे पाव किलो। त्यासाठी लागणारं साहित्य, शेंगदाणे घेतले आपण, खोबरं तुम्हाला किती बनवायचे त्याप्रमाणे घ्यायचं। मी ते एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून भाजून घेतले, शेंगदाणे पण भाजून घेतले, साल काढून घेतले। हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, हळद, घरगुती लाल तिखट, धने आणि जिरे पण भाजून घेतले, थोडेसे 2 चमचे तिळे पण भाजून घेतलेले, लसूण आणि अद्रक। चला तर मग आता आपण भरली वांगी बनवूया। अगोदर आपण काय करायचं, ही वांगी आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली। आता जी काटेरी वांगी आहेत ना, इथे थोडे थोडे असे काटे आपण हे काढून घ्यायचे आणि थोडा थोडा हा भाग पण काढून घ्यायचा। असे काटे काढून घ्यायचे अगोदर सर्व। अशा प्रकारे आपण हे अगोदर काढून घेऊ सर्व काटे, नंतर चीर मारू त्याला आपण। अशा प्रकारे आपण काढून घेऊ, नंतर आपण याला चीर देऊ आणि त्याच्यात मीठ भरू आपण। हे बघा, अशा प्रकारे आपण हे मोठी दांडी असली ना, तशी दांडी काढून घ्यायची आपण। अशी थोडी लांब दांडी असली ना, ती काढून घ्यायची। थोडंसं असं हे काढून घ्यायचं, काटे पण थोडे थोडे असले काढून घ्यायचे। हे बघा, आपण काढून घेतले सगळे आजूबाजूचे काटे काढून घेतलं थोडं थोडं, आणि स्वच्छ परत धुवून घेतले आणि कोरडे करून घेऊ आपण। आता वाटणाचं साहित्य दाखवते तुम्हाला। हे बघा, हे शेंगदाणे घेतले, सुकं खोबरं अर्धी वाटी, लसूण 7-8 पाकळ्या लसूण घेऊ आपण, हे धने आणि जिरे भाजून घेतलेले आपण सर्व, तीळ। आता हे आपण आणि अद्रक घेऊ थोडंसं, आता हे आपण सुकंच असं आपण मिक्सरला फिरवून घेऊ जाडसर। हे बघा, शेंगदाणे खोबरं धने जिरे आपण हे सर्व साहित्य जाडसर भरड काढून घ्यायची, एकदम बारीक नाही करायची, अशी जाडसर काढून घेतली आपण। आता त्यात सर्व आपण मसाले मिक्स करून घेऊ। हळद, हा कांदा लसूण मसाला, हे घरगुती आपलं लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे आपण हे टाकायचं, आणि मीठ चवीप्रमाणे मीठ नंतर टाकायची आपल्याला गरज नाही। आता हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं। असं छान मिक्स करून घ्यायचं सर्व, म्हणजे मीठ लागलं पाहिजे सगळं, नंतर आपल्याला वरतून टाकायचंच नाही मीठ। आता आपण या वांग्यांना काप देऊन घेऊ। अगोदरच काप दिले आपण तर ते काळे होतील, म्हणून आपण हे भरायच्या अगोदर असे काप द्यायचा। हे बघा, आणि किडकं आहे का कुठे बघून घ्यायचं, अजून एक काप द्यायचा। हे बघा, कुठेच किडकं नाही असं बघून घ्यायचं आपण, आणि त्यात थोडंसं आपण मीठ भरून घेऊ याच्यामध्ये। अशा प्रकारे आपण काप देऊन घ्यायचे सर्व वांग्यांना, आणि थोडंसं मीठ इथे आपण लावून घेऊ। वांग्याला काप देऊन घेतल्यानं असं थोडंसं आपण मीठ असं टाकून घ्यायचं, म्हणजे खालचा भाग खायला पण छान लागतो, देठाचा भाग, म्हणून आपण असं थोडंसं मीठ प्रत्येक वांग्यामध्ये थोडं थोडं असं किंचित असं लावून घ्यायचं। आता या प्रकारे आपण सर्व वांग्यांना असं मीठ लावून घेऊ, नंतर मग आपण हे सारण भरू त्याच्यामध्ये। आता हे आपण मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं सर्व, आणि आता हे मिक्सरचं जे भांडं धुवून हे थोडंसं पाणी टाकायचं, थोडं ओलसर करायचं आपल्याला, थोडंसंच टाकायचं, एकदम पोहे खायचा 1 चमचा, फक्त ओलसर झालं पाहिजे। आता हे मिश्रण आपण वांग्यामध्ये भरून घेऊ।
अशा प्रकारे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं. आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे आपलं. आता हे वांग्यामध्ये आपण भरून घेऊ आपण. हे बघा आपण मीठ लावून घेतलेलं आहे. ते खायला छान लागतं. मग असं खाली मीठ लावून घ्यायचं तळाला, वांग्याच्या देठाला. आणि असं मिश्रण आपण सगळं वांग्यामध्ये छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं. अशा प्रकारे आता आपण ही वांगी भरून घेऊ. सर्व वांगी आपण मसाला भरून घेतला त्यात. आता आपण त्यात तेल टाकलं की राई टाकून घेऊ, थोडासा हिंग, वांगी, थोडासा कढीपत्ता. आता आपण 2 मिनिटं झाकून ठेवू. आता बघूया आपण. बघा एक वाफ आपण काढून घ्यायची. एक वाफ काढल्यानंतर आपण अशी थोडीशी परतवून घ्यायची ती. आता आपण हा मसाला, आपला उरलेला मसाला, आपल्याला सुकी बनवायची आहे ना भाजी, आपल्याला भरली वांगी सुकी भाजी बनवायची आहे. त्याच्यामुळे पाणी टाकायची घाई करायची नाही आपल्याला. आता हा मसाला पण आपण चांगला परतवून घेऊ याच्यामध्ये. परत आपण झाकण ठेवून देऊ, मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून देऊ परत. आणि थोडंसं पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे वांगी शिजण्यापुरता. आता आपण 5 मिनिटं परत झाकण ठेवून घेऊ. आता आपण बघूया. हे बघा आता आपली दोघं बाजूने वांगी छान फ्राय झाली आहे. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. एकदम सुरुवातीला टाकून नाही द्यायचं. असे दोघं बाजूने चांगली फ्राय करून घेतली आपण. आणि मसाला पण छान आपला भाजला गेला याच्यामध्ये. आता आपण उकळलेलं पाणी टाकायचं. इकडे मी पाणी उकळून घेतलंय. मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं. सुकी बनवायची आपल्याला, त्याच्यामुळे आता जास्त पाणी नाही घालायचं, वांगी शिजण्यापुरता. जर तुम्हाला घरी खायला बनवायची असेल तर मग पाणी जास्त घाला. रस्सा पाहिजे असेल तर. आपल्याला टिफिनला द्यायची, त्याच्यामुळे आपण जास्त पाणी नाही घालणार, फक्त शिजण्यापुरता आणि थोडी किंचित ग्रेव्ही. आता आपण परत 5 मिनिटं झाकण ठेवून देऊ. त्याच्यात वाफवून घेऊ आपण. चला आता आपण बघूया आपली भाजी झाली का. हे बघा आपण चेक करूया वांगी शिजली का. हे बघा वांगी पण छान शिजली. एकदम पण गाळ करायची नाही, अशी या प्रकारे शिजवायची. आणि बघा सार पण कसं छान झालं घट्ट. ही सुकी वांगी आपली भरली सुकी वांगी तयार झाली. आता आपण कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊ. आपण अगोदरच मिश्रणामध्ये मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे नंतर मीठ टाकायची गरजच नाही. जर तुम्हाला वाटलंच तर चव घेऊन बघायचं आणि टाकायचं मग वरतून. पण मी मसाल्यामध्येच टाकून घेतलेलं. हे बघा झाली आपली मसाला भरलेली सुकी वांगी. चला मग आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा तयार झाली आपली भरलेली सुकी वांग्याची भाजी. अशा या माझ्या पद्धतीने बघून बघा टिफिनसाठी द्यायला. आणि चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी. नक्की करून बघा. चमचमीत अशी भरलेली वांग्याची भाजी. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. थँक्यू.